छोटंसं क्रोशेट मिनी बो बनवणार आहोत. मी इथे येलो कलरची यान वापरत आहे आणि 3 mm चा मी हुक वापरणार आहे. ह्याच्यासोबत अजून आपल्याला लागणार आहे एक छोटीशी कात्री. हे आहे आपल्याला लागणारं सगळं साहित्य. तर सगळ्यात आधी आपल्याला बनवायची आहे मॅजिक रिंग. मॅजिक रिंग बनवताना हा जो आपला धागा आहे म्हणजे यान, त्याला अशा पद्धतीने आपल्या बोटांभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. नीडल घालायची आहे त्या धाग्यामध्ये आणि जो बाहेरच्या साईडचा धागा आहे त्याला आतल्या बाजूने ओढून घेऊन एक पीळ द्यायचा आहे, म्हणजे एक ट्विस्ट करायचं आहे, जेणेकरून एक रिंग तयार होईल आणि आपली मॅजिक रिंग तयार. आता या मॅजिक रिंगवरती आपल्याला चेन बनवून घ्यायचे आहेत. एकूण आपल्याला 6 चेन ह्याच्यावरती बनवून घ्यायचे आहेत. चेन बनवणं अगदी सोपं आहे. आपल्याला नीडलला यान भोवती गुंडाळून घेऊन बाहेर अशा पद्धतीने काढायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला आपण बनवणार आहोत आता ट्रिपल क्रोशेट. ह्याच्यासाठी आपल्याला नीडलला 3 वेळा अशा पद्धतीने यान गुंडाळून घ्यायचं आहे. हे 3 लूप तयार होतील. त्याला मॅजिक रिंगमध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि एक धागा ओढून घ्यायचा आहे. ओके, जेणेकरून आता आपल्याला 5 अशा पद्धतीने नीडलवरती लूप तयार झालेले दिसतील. आणि हा 6वा जो आपण आत्ता घेतला होता ओढून. आता आपल्याला डबल क्रोशेट करत जायचे. पहिले जे 2 आपले लूप तयार झालेले आहेत त्याच्यातून यान बाहेर काढत जायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला नवीन यान गुंडाळून घ्यायचे आणि जे आपले 2 लूप आहेत त्याच्यामधून काढत प्रत्येकी 2-2 करत आपल्याला शेवटी हे डबल क्रोशेट संपवायचं. हे आपलं तयार झालेलं आहे ते पहिलं ट्रिपल डबल क्रोशेट. ओके, तर आता अशाच पद्धतीनं आपण दुसरं बनवून घेतो. या पद्धतीने आपल्याला यान गुंडाळून घ्यायचं आहे हुकला. त्याच्यानंतर आपण मॅजिक सर्कलमधून हे आपलं हुक काढत आहोत आणि एक यान पुल करत आहोत. आणि ज्या पद्धतीनं आपण डबल क्रोशेटची प्रोसेस करतो त्याच पद्धतीनं हे आपण ट्रिपल डबल क्रोशेट तयार करत जाणार आहोत. प्रत्येकी 2-2 लूपमधून यान बाहेर काढत यायचं आहे. इथे आपलं दुसरं ट्रिपल डबल क्रोशेट तयार. आता आपण तिसरं ट्रिपल डबल क्रोशेट बनवणार आहोत. यान आपल्या नीडल भोवती अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं. आपल्याला 3 लूप तयार करायचे. मॅजिक रिंगमधून आपले नीडल बाहेर काढून आपल्याला दोरा म्हणजे आपलं यान आहे ते ओढून घ्यायचं आहे आणि प्रत्येकी 2 लूपमधून आपल्याला यान पुल करत जायचं आहे. अगदी सेम जसं आपण डबल क्रोशेट प्रोसिजर करतो. हे आहे आता आपलं तिसरं ट्रिपल डबल क्रोशेट. आपण आपलं 4थं ट्रिपल डबल क्रोशेट बनवणार आहोत आता. आता आपले एकूण 1 2 3 4 5 6 ट्रिपल डबल क्रोशेट तयार झालेले आहेत. आता या शेवटच्या ट्रिपल डबल क्रोशेटवरती आपण चेन तयार करून घेणार आहोत. 6 चेन आपण याच्यावरती करणार आहोत. अशा पद्धतीने आपले 6 चेन तयार झालेले आहेत. आपण आता मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आपण जो यान पुल करून घेतलेला आहे तोच आपण चेनमधून बाहेर काढत आहोत आणि अशा पद्धतीने आपले स्लिप स्टिच तयार. आपली थोडीशी रिंग आहे जी आता मोठी आहे, त्याला मी थोडी साईज कमी करून घेत आहे. म्हणजे जो रिंगचा एक्स्ट्राचा धागा आपण बाहेर सोडलेला असतो त्याला बाहेरच्या बाजूला ओढला की ती रिंग छोटी होते.
आता इथे पुन्हा आपल्याला 6 चेन तयार करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपण इथे ट्रिपल डबल क्रोशेटची प्रोसिजर करणार आहोत. जसं आपण आपल्या पहिल्या पाकळीला केली प्रोसेस, त्याच पद्धतीने आपण आता इथे पुन्हा दुसऱ्या पाकळीसाठी करत आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण चेन बनवून घेतली आणि आता त्याच्यानंतर आपण ट्रिपल डबल क्रोशेट करून घेत आहोत. इथे आपलं तयार झालेलं आहे पहिलं ट्रिपल डबल क्रोशेट. थोडंसं मी त्याला ओढून घेत आहे म्हणजे स्पेस होती आहे. आता दुसरं आपल्याला ट्रिपल डबल क्रोशेट करायचं आहे. हुकला असे 3 लूप करून घ्यायचे. त्याच्यानंतर यान पुल ओव्हर करायचा आणि आपल्या दोन्ही लूपमधून यान बाहेर काढत जायचं आहे आणि आपलं दुसरं ट्रिपल डबल क्रोशेट तयार. आपण सेम प्रोसिजर फॉलो करणार आहोत. मग आपण तिसरं ट्रिपल डबल क्रोशेट बनवून घेतो. आपले तिसरे ट्रिपल डबल क्रोशेट तयार. इथे 4 आपण पाकळ्या तयार केलेल्या आहोत. म्हणजे आपली पहिली 5 चेनची धरून आणि आपल्या या आधी ज्या आहेत त्या 6 ट्रिपल डबल क्रोशेट. अशाच पद्धतीने आपण इथे 6 ट्रिपल डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. आता पुन्हा आपल्याला शेवटच्या ट्रिपल डबल क्रोशेटवरती 6 चेन तयार करून घ्यायच्या आहेत. जसं की आपण पहिल्या पाकळीवरती केलं होतं. सेम आपल्याला इथे पुन्हा 6 चेन्स करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने. ओके, स्लिप स्टिच झाल्यानंतर एक चेन करायची आहे. थोडा एक्स्ट्रा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि कात्रीच्या मदतीने त्याला कट करून घ्यायचं आहे. आता ही जी एक्स्ट्राची स्पेस आहे ती आपल्याला मॅजिक रिंगच्या यांनी कमी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे आपले दोन्ही छोटेसे पेटल्स दिसतील. दोन्ही पाकळ्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्यात हाताने. आता हा जो आपला एक्स्ट्राचा धागा आहे तो आपण असा गुंडाळून घ्यायचा. एक्स्ट्राचं यान जे आपण सोडलं होतं त्याला असं छान गुंडाळून घ्यायचं आहे. म्हणजे तो एक्स्ट्राचा जो आपला धागा आहे तो आपण कमी करतो आणि त्याला छान गाठ मारून घेतो. आपली डिझाईन जास्त सिक्युअर करण्यासाठी मी ह्याला इथं 3 गाठी मारून घेणार आहे. तीन गाठी मारून झाल्या की त्याला मग मी कट करून घेणार आहे कात्रीच्या मदतीने. आणि अशा पद्धतीने आपले येलो कलरचे छोटेसे क्रोशेट बो तयार. ह्या क्रोशेट बोपासून आपण मिनी हेअर क्लिप तयार करू शकतो. त्याच्यानंतर बेबी बूट्सवरती पण आपण ह्याला डेकोर म्हणून यूज करू शकतो. मला ट्युटोरियल कसे वाटले हे नक्की सांगा.